युट्यूब चॅनलचं नाव तर अजून ठरलं नाही, ते इन प्रोसेस आहे, ते कधी ठरू शकतं. मला त्याचं फक्त चॅनलमध्ये वेलकम करतो आणि स्टार्ट करतो माझा मोठा ब्लॉग. आज आहे रविवार, 5 वाजलेत. 5 नाही, आय थिंक 40 झाले होते. एक कॉर्पोरेट मजदूरचा हा सण असतो, त्यामुळं हा दिवस वाया जाता कामा नये. तर आज आपण चाललोय लोकेशनचं नाव तर मलाही माहित नाही, पण आहे कुठं तर लोणावळ्याच्या आसपास आहे. तिकडं फुलं आले आहेत चांगले, व्हायलेट कलरचे काहीतरी होते वाटते. लोकेशन एक्झॅक्ट मला नाही माहित. आपण पहिला माझ्या मित्रांना भेटू, मग ते सांगतील कुठं जायचंय काय जायचंय. माईक तर कालच आणला होता मी, डिलिव्हर पण कालच झालाय, आणि त्याची क्वालिटी कशी आहे, काय आवाज कसं आहे ते मला चेक करायचा टाइमच नाही भेटला. जर आपण हे मला कळल ते पण संध्याकाळी घरी गेल्यावरच. वॉइस बरोबर येते काय कळायला काय काय काय. तर बघू पुढं काय होतंय. तळेगाव चौकाच्या आसपास तर थांबलेत, चहाच्या गाडीवर वाट बघतात. चला त्यांना जाऊन भेटू. मोकळ्या हवेवरती गाडी पळवायला मजा येते, ते माझ्या कशावर नाही. एक गोष्ट म्हणजे बाईकचं इश्यू प्रॉपर झाला पाहिजे. वारं जरा पण आलं नाही पाहिजे बाईक मध्ये. बहुतेक तर बरोबरच आहे रस्ता, बरोबर आहे का रस्ता. रस्ता हे कुठं थांबलात, ते इथं थांबलात. मागच्या वेळी थांबलं तिथंच थांबलं पाहिजे तर मी. एवढ्या रस्त्यावर ते गांड कुठे काय मला शिव्या घालत असतील नीट जाऊन. नात्याला कुठं शोध लावून मला तेही आठवत नाही आता. चान्स नाहीये. सगळी हार्डच नाहीये. इथून आत जाऊन तिथंच बरोबर जागेवर आहे का. मी चहा प्यायला तर इथंच थांबलेलो होतो मागच्या वेळी. कुठे आहेत का मी चिवत्या गांडीचे, अशी चिवत्या लोक आहेत ना, चिवत्याला पण लाज वाटत नाही, अशी चीड सवी भरलेली दिसत तर नाहीत. माईक चालू आहे माझा. One eternity later. एवढा टाइम आणि ते कुठे नात्या आला की चालू आहे व्हिडिओ. चिवत्या लवड्या लोकेशन वगैरे देऊन नाही गेला. इथं इथं थांबला. मला काय म्हणतात चहा प्यायला तिथं मागच्या वेळी तिथे केळं इथं पहिलं होता मागच्या इथं. हे चिवत्या नव्हतं तेव्हा. ते आहेत आपले गान दोस्त अनिकेत भाऊ गोसावी आणि ओंकार बोगन, आणि अजून एक गांडवाला नाहीये. What's up, guys? What's up?
A few moments later. आपले भाऊ श्रीनाथ भाऊ शेठ आले आहेत. अर्ध्या एक तासाचा वेळ वेळ वारं नाही लागलं पाहिजे, फक्त एवढंच तरी जमलं. शेठ लोकांनी एवढा वेळ लावला की 5चा टायमिंग ठरला होता, 5:30 झालेले बऱ्यापैकी. तर त्यामुळं मित्रांचा आणि टायमिंगचा 5 कधीच विचार नाही करायचा. तेवढे टायमिंग वर कधीच काय घेतली पोचणार नाही. त्यासाठी मी कॅमेरा चालू करून ठेवलेला. व्ह्यू इज व्ह्यू. संडे राईड इन लोणावळा. जाऊ. हा व्ह्यू बघण्यासाठी सकाळी 5 वाजता उठल. फोर व्हीलरने ट्रॅव्हल करायला मला थोडा मजा आली. लेफ्ट टर्निंगला का वाटत नाही, पण राईट टर्निंगला का वाटायला लागली. लेफ्टला निवांत किती वापर, राईटला प्रॉपर नाही होत. हे आमचे एक बंधू एक्स्ट्रीम वाले, अनेक बंधू आहेत RC200 आहेत. मला वाटतं कॉन्फिडन्स स्पीड निघाले तुझं, त्यांना कॅच कर. या गाडी पॉसिबल नाही. शेट चाल बोलता वाटते, शेटनी आज गाडी पळवली. बंद करू पण मला वाटतं मगाशीच येणार होती. मगाशीच चालेल यांच्यामुळे स्पीड मध्ये माइंड पण चालत नाही बरोबर. काय बोलतो काय नाही बोलतो. मजा येते आणि मजा दररोज देण्यात जातात. और ये मजा हर किसी को देते. कॅमेरा टो करायला लागेल मला.
मी बॅगचा पण माउंट घेतला आहे, पण मला वाटतं हेल्मेट माउंटचा व्ह्यू एक नंबर वाटतं ना बॅग माउंट पेक्षा. व्ह्यू प्रॉपर यायला आहे की नाही वेगळं कळत नाही मला. आणि असले बसला एक ओव्हरटेक करायचं वगैरे लवकर रस्ता पण नाही त्यांना. एवढे सगळे रायडर वरती गेले, आता एक छाटा दिसत पण नाही. ते दिसत नाही, कंटेंट कसं भेटणार? सगळे कुठं गाया झालं. फर्स्ट ब्लॉक मध्ये काय तर असं इव्हनिंग झालं काय लोक बघणार पण नाही तर. जॉबला सुट्टी देऊन आज पण वर्किंग होतं. सुट्टी मारली, मॅनेजरला सांगितलं पण नाही. मॅनेजरचा फोन आल्यावर डायरेक्ट सांगून देणार, एवढ्या संडेला वर्किंग नाही करू शकत मी, तुझ्या एकाच पेन्शन. एकच दिवस पण घाट चढते, तेच मजा येते टर्निंगला लई. घाट, टर्निंग आणि बाईक. तरी आज धुकं एवढं नाहीये, धुकं थोडं असतं तर आणि मजा आली असते. धुकं मला वाटतं पावसामध्ये जास्त बघायला लागतं, असं पावसाळा संपायला आलाय त्यामुळे धुकं तर मला वाटतं बघायला नाही भेटायचं लवकर तरी. आहेत बाई लोक मागत आहेत, मी म्हणलो मी पुढे निघालो काय. ठीक आहे. फोर व्हीलर दिसायला हवं, बाईक तर दिसतच नाही. ज्यासाठी कॅमेरा ऑन केलाय तीच गोष्ट होत नाही. शेत लोकांना चांगली मास्टर डॉक्टर कुठं राहिले इथं मजा येईल. व्हिडिओ मध्ये तर कंटेंट बाहेर पुढून प्लीज लव. योगेश भाऊ त्यापासून तर 4 पाय लांब राहता येईल एवढं राहावा. चालेल कधी येतील आणि कधी आपली घाण लागण काय सांगता येत नाही. ती एक म्हण आहे, फेमस म्हण, 4 कदम रांडचे बावली घाण. त्यामध्ये अनेक गोष्टी ऍड करा, योगेश भाऊचं नाव तिथं आलं पाहिजे. सगळ्यात टेन्शन योगेश भाऊ झाले रिक्षावाले महादरचोत. ते तर जाऊन असा टर्न मारतात, कट मारतात नाही का, ते जसं रस्ता ह्याच्या भावाचाच आहे.
शेडने परत स्पीड आता एवढे लागणारच होते. ब्रेक दाबला नाही तर मला वाटते फॉर्च्युनरवर डायरेक्ट चढणार होतो मी. घेतले म्हणजे मी जरा प्रो रायडर नाहीये. यही तो चाहिए जिंदगी, हमें नहीं मिल रहा. बाकी सगळ्यांना भेटते, फक्त आम्हाला जोडून आम्हाला म्हणजे एक शेडचं तर लग्न झालेलं आहे आणि तिन्ही आम्ही आहेत. त्यातला एक भाऊचं सेट आहे, आम्ही 2 रणवे आहेत आणि मी तर सगळ्यात जास्त. जिंदगी जाट आहे म्हणजे लाईफ चालू आहे EMI वर. लाईफ मध्ये आयटम आहे ना काय आहे ना काय. एकच गोष्ट चांगली येते म्हणजे बाईक. टायगर पॉइंटच आहे ना. टायगर पॉइंट धुक्यामध्ये बघायला लय मजा येते. आता इथं आले, त्याचा वेट होता ती गोष्ट. आता थोडे व्ह्यू भेटले ना, नाही तर काय उपयोग नाही. टायगर पॉइंटला नाही तर रायडर दिसले पाहिजे थोडे. व्हिडिओ झालाय लई. लोकेशन म्हणजे लोकेशन. अशा टायमिंगला गाडी पळवायला लई मजा येते. ते सुख कशातच नाही. सोबत मित्र आणि हा एक्सपिरियन्स. हो जाईन घाटात मी. हळू गेले एवढं. एक तर सिंगल चॅनल EBS त्यामध्ये तू पळवते असं जसं असं लई टाइम झालेले. EBS मुळेच वाचलोय. नाही तर डोंगराखाली तर निवांत गेलो असतो मी किती वेळा. सगळे स्वर्ग सुख बघायला थांबलेले. आपण पण थांबूया, स्वर्ग सुखचा आनंद घेऊ. थोडासा टिल्ट कर. ये आम जिंदगी साइड खाली तू थांब. और ये मोन्टास जिंदगी मेंटोस माउंटेन ड्यू डर की माँ की. ए लवडा तू काय करतोय? आज झालंय आपलं फोटोशूट करून आणि व्हिडिओ सिनेमॅटिक्स, गाड्यांचे सिनेमॅटिक्स. जर संडे कुठे एन्जॉय करायचं असेल तर मस्ट विजिट लोकेशन आहे लोणावळ्यात अंधे व्हॅली. तुला तर असते भारी आलेत की फील. आणि बाईक राईड जर करायला येणार असेल तर मग ते एकच नंबर चालेल. कारण सकाळपासून एवढ्या बाईक बघितल्या, व्हिडिओ मध्ये जास्त काही घेतात नाही मला वाटतं. जेव्हा कॅमेरा बंद केले तेव्हा गाडी दिसतात. C900 बाई, C900 काय म्हणतात क्लास. लोणावळ्याचा येणं आणि हे जर नाही बघितलं
आवाज ऐका फक्त. आवाज ऐका फक्त. चालले भाऊ C900 ZX. स्पेशल यांच्यासाठी कॅमेरा ऑन केला होता मी. शेवटी दर्शन झाले भाऊंची. म्हणजे काय नॉईस आहे नॉईस. आवाज म्हणजे आवाज म्हणजे आवाज. आणि या गाडीवरून कॉर्नरिंग करायचं. फर्स्ट गिअर गाडी उचकायची. नशा वेगळी नशा. नंबर ऑफ 777 इंचवर 777. मला वाटते गाडीच्या आसपास नंबर असेल तो. निवांत. फक्त गाडीचा आवाज थोडा माईक चांगला आला पाहिजे. नाही ते माईकचं भिंच का उपयोगाचं नाही. रिटर्न करून देणार. बघा रायडर लोक बघा. रायडर रायडर रायडर. किती रायडर आले असतील तुमचं. संडे जर तुम्हाला कुठं स्पेंड करायचं असेल तर मस्ट विजिट लोणावळा. रायडिंगला एवढी मजा येते की दिवस पूर्ण दिवस असा जाईल की कळणारच नाही. एवढी मजा येईल. आता गाडीत पेट्रोल कमी झाले ना. ह्या आता अजून एक गाडीचं शो करतोय. नाही घेतली गाडीचं टँकी गणलेलंच आहे. कधी चिवत्या एक गाडीवर येईल आणि कधी गाडीत पेट्रोल येईल सांगता येत नाही. कधी गाडीच्या पेट्रोल मीटरवर कधी हे नाही तस नाही करायचं. कधी धोका देतील सांगता येत नाही. पण व्ह्यू आहे. आज कुठं कंपनीत जाणार होतो आणि गहाण भरून घेणार होतो कंपनीमध्ये जाऊन. आज कुठं हा दिवस एन्जॉय केला. कॉर्पोरेट लाईफ म्हणजे कटाळा आला. कॉर्पोरेट लाईफ पुढेच आहे बघा. टायरची लेंथ बघायच्या. सगळं टायर आहे का काय. माझ्या गाडीचं एक आणि अर्ध टायर मागचं. आवाज मार्गाचं मिळते आवाज ऐकून. सायलेन्सरच्या त्याच्या एअरने कॅमेरा पडायचा. रायडर त्याचा नंबर तरी ठीक आहे. त्या बाईचा 777. त्या बाईने लयच खर्च केलाय. जेवढी गाडी आहे ना तेवढी हँडल करायला येत तिथं तेवढंच अवघड आहे. जेवढं जास्त हिस्से असेल ना तेवढं हँडल करायलाही तसा माणूस लागतो. नाही ते लुकडा सुकडा छपरी तुम्ही द्या त्या गाडी किती राहतात त्या गाडीची आहे माही देऊन टाकन ते. तर ह्या गाडी चालवायलाही काय ते गुदा लागतो दम. चालले भाऊ. आवाज बाय धडकला असता. स्प्लेंडर किती स्प्लेंडर आल्या असत्या. जवळपास 17 लाखाची गाडी म्हणजे जवळपास 17 स्प्लेंडर आल्या असत्या तेवढ्यामध्ये. पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता. म्हणून फेवरेट गाणं पैशावरून. पैसा हो तो बडी 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 बातें. पैसा हो तो लंबी 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 रातें. पैसा हो तो 5 स्टार सारी मुलाकात. ऐसा हो तो म्हणजे पुढचं आठवा ना. एवढंच माहिती. जे आपल्या हातात आहे ते दुसऱ्यांच्या नशिबाती नाहीये. हे डोक्यात ठेवून कधी स्वतःच्या गाडीला कधी कमी समजलं. की रायडिंग या गाडीवर नाही होऊ शकत त्या गाडीवर नाही होऊ शकत. मोटो व्लॉगिंग करायला फक्त तुम्हाला एक गाडी लागेल. पण ती कुठली असो त्याशी काही घेणं देणं नाही.
फक्त तुमच्यात स्पिरिट पाहिजे ऑटो ब्लॉगिंग करायची, त्यावर सगळं आहे. आता आम्ही चौघांमध्ये आमच्याकडेही कुठली अशी इम्पोर्टेड बाईक नाही. आम्ही पण बघून शॉक होतोय की फरक गाड्यांमध्ये. तरी आपण आपली गाडी बेस्ट समजायची, कुठे कोणी भाषा येऊ दे. अशा अशा गाड्या बघतोय त्या कधी बघितल्याही नाही. भाई एवढा स्लो का चाललाय काय कळून झालं. मला वाटतं गाडीला हँडल करायचं काय अवघड आहे, त्याला नीट जमत नाहीये. नाहीतर टर्निंगला भाई या गाडीमध्ये विषय होता. याची टॉप स्पीडच याची टॉप स्पीडच जर याची असेल 150 तर मला वाटतं पहिल्या गेअरवर याला सांभाळून चालवायला लागत असं. त्यामुळं त्याला येत नाही असं नाही. अशा टायमाला गाडी आणि ती एवढ्या सीसीची सांभाळणं लय अवघड आहे. म्हणून तो निवांत हळूहळू चाललाय, तेच कारण आहे. पण ह्या जागेवर कमी सीसीची गाडी कशीही नाही. टर्निंग पण त्याने केवढी मारली, अँगल ऑफ रेडियस पण त्याचं जास्त आहे. भाऊला पूर्ण वळवायला लागेल गाडी. भाऊ आहे ती गाडी घ्यायला 1 कोटी तर विकावीच लागेल, त्याशिवाय तर नाहीच येणार ती गाडी. ती गाडी घेतली तर त्या गाडीचा खर्च पण तेवढा आहे ना. त्याला इथलं इथं मला वाटतं 5,000चं पेट्रोल फुकायला लागायचं. 5-6 हजारचं पेट्रोल तर निवांत फुकायला लागायचं. मी 500 रुपये पेट्रोल टाकून आलोय लोणावळ्यावर. काय डिफरन्स. एवढ्या मोठ्या सीसी तेवढा खर्च जास्त, तेवढं तुमचं पाकिट भरलेलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. खाली तरी उतरलो आता. भाऊ जाईल एकदम एकदम भूक लागलेली आहे सकाळची. चहावर आहे. पाण्यात नाही गेली पण गाडी. भाऊंच माझं माइंडसेट एकसारखंच आहे, म्हणून आमची जमती जास्त, विचारसरणी आमची मॅच करते. म्हणून आम्ही 5-6 वर्ष झाला अजून एकत्र आहे. 5-6 पण नाही, मला वाटतं जास्त. डिप्लोमाचे 3 वर्ष, डिग्रीचे जवळपास 3-4, डिग्रीचे पण 5 पण नाही, 6च्या आसपास झालेले. 6 आणि डिग्री मला वाटतं वर्ष झालं. बघा राइडरों का मेला लगा है भैया इधर. राइडर 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 आली. दिवस सुक्यानं गेला आज तरी. बाकीचे दिवस तर ऑफिसमध्ये जाऊन मारून घ्यायचे असतील. आजचा दिवस बरा गेला, तरी आज पण बोलवत होते. सॅटा नाही झाला.
टायगर